प्रत्येक अवयव हा सबळ होत जातो. प्रत्येक अवयव हा सबळ होत जातो आणि विशेष परिणाम त्याचा पंचन्न संस्थेवरती होतोय. तो कसा होतो हे आपण सूर्य नमस्कार घालूनच बघूया. तर पचनास मदत होते, अन्न पचन, अन्न शोषण आणि समतत्व हे प्रभावात आणणार हे सूर्य नमस्कार आहे. त्याला आपण अपान म्हणजे सगळे वायू सुद्धा त्यात सबळ होतात. अपान व्यान समान वायूचे कार्य सुद्धा सुधारतो. अन्ननलिकेमधील नको असलेले मल रूपात असलेले अन्न विसर्जनाच्या कार्यामध्ये मदत होते. ती कशाने होते? सूर्य नमस्कारांनी होतीये. त्याची कृती करताना तुम्ही लक्षात घ्या की अश्वसंचलन, सगळ्यांना 12 अंकातले पारंपरिक सूर्य नमस्कार माहित आहेत, आपण करणार आहोत, पण थोडीशी आधी वर्णन करते की पोटावरती दाब येणे. अश्वसंचलनामध्ये एक पाय पुढे असतो, दुसरा पाय मागे असतो, दोन्ही हातांच्या मध्ये असलेला पाय. त्यामुळे जो पाय पुढे असतो त्या साईडला पोटा म्हणजे उजवा पाय पुढे असेल तर पोटाच्या उजव्या बाजूला दाब आलेला असतो. त्यावेळेला मला पुढे सरकण्यासाठी मदत होते. दुसऱ्या केसमध्ये डावा पाय पुढे गेला की डाव्या बाजूचा पुढे होते. अश्वसंचलन, पर्वतासन, त्यामध्ये सुद्धा पोटावरती दाब येतो. किंवा ताठ तिरकी अवस्था, जी क्रमांक 5 ची जी अवस्था आहे ती अवस्था, हे पोटावर येणाऱ्या दाबामुळे ही क्रिया, मल विसर्जनाची क्रिया सुलभ रीतीने होते. अन्नपचन संस्थेवरती प्रभावात आणणार आपल्या पुढे ठेवायचे, ट्विस्ट करायचंय. एका बिंदूवरती नजर स्थिर करायची आहे आणि हळूहळू हात वर न्यायचे, टाचा वर न्यायचे आहे. दंड कानाला चिटकलेले 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून एकदा करणार आहोत 20 आकड्यांपर्यंत, म्हणजे आपली क्षमता वाढते. पुढे पुढे जाऊन तुम्ही 1 मिनिट पर्यंत हे करू शकता. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. श्वास घेत सरळ, श्वास सोडत मग परत एकदा श्वास घेत सरळ. हीच क्रिया आपण अजून 2दा करणार आहोत. श्वास भरून घ्यायचा आहे आणि मग श्वास सोडत खाली वाकायचंय. गुडघे ताठ राहणार. श्वास घे सर, श्वास घे सोडत मागे. समोर परत एकदा. उजवा हात डावा हात उजव्या खांद्यावर, जास्तीत जास्त मागे. समोर डावीकडे. ही क्रिया आपण 3 ते 4 वेळा करणार आहोत. 1 2 डोळे बंद. मनामध्ये शरणागत भाव, विनम्रता भाव, त्या सूर्य नारायणाप्रती आदर, कृतज्ञता. त्याचं आगमन मला आनंद देतोय. सृष्टीमध्ये हालचाल निर्माण झाली आहे, सृष्टीत चैतन्य निर्माण झालेलं आहे. तो जर आला नाही तर आपण नसणार आहे.
म्हणून हे नारायणा, तू माझ्या जीवनामध्ये रोज ऊर्जा, आनंद, उत्साह, प्रसन्नता घेऊन ये. ओम ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रं ह्रः. मित्र रवी, मोठ्या आवाज द्या. मित्र रवी, सूर्य भानु, खगभूषण, हिरण्य गर्भ, मरीच आदित्य, सवितृ अर्क, श्री भास्करेभ्यो नमो नमः. दोन हस्त उत्तानासन. त्याच अवस्थेत थोडा मागे वळायचं, श्वास रोखायचा इथे थोडासा. तीन पादहस्तासन. चार उजवा पाय मागे, अश्वसंचलन. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे डाव्या बाजूला दाब पोटावरती आणि उजव्या बाजूला ताण निर्माण झालेला आहे. 5 तास्तिकची अवस्था, दोन्ही पाय आपले मागे जुळवून घ्यायचे आणि शिडी सारखी अवस्था झालेली आहे. 6 आधी गुडघे टेकवायचे, नंतर दोन्ही हातांच्या मध्यभागी छाती टेकवायची, पोट उचलून घ्यायचंय. 6 अष्टांग नमस्कार. 7 शरीराला पुढे रेटा द्यायचा आणि सरळ हस्त भुजंगासन. 7 8 पर्वतासन. 9 जो पाय मागे घेतला होता तोच पाय आपल्याला पुढे घ्यायचा आहे. आता ह्या बाजूला बघा, उजव्या बाजूला दाब आणि डाव्या बाजूला ताण निर्माण झालाय पोटावरती. 10 पाय समोर, दोन्ही हातांच्या मध्यवर्ती दोन्ही पाय आलेले आहेत. पादहस्तासन. 11 ताणून घ्यायचे हात आपल्याला आकाशाच्या दिशेने आणि त्याच अवस्थेत मागे झुकायचंय, सरळ व्हायचंय. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करायची आहे, सरळ रेषेत हात खाली. विचार करतोय. पचन संस्थेत अन्नाचा प्रवास मुखापासून सुरुवात होतो आणि तो गुदद्वारापर्यंत येतो. पचन संस्थेचे 2 प्रकार आहेत, ते पण आपण बघितले. एक स्थूल पचन आणि एक सूक्ष्म पचन. आपले मलाशय हे नेहमी रिकाम असेल तर तिथे रोग प्रवेश करत नाही, करू शकत नाही. कारण नको असलेलं जे काही घटक आपल्या शरीरात तयार होतात ते घटक आपण बाहेर टाकत असतो. त्याच्यात शरीरात नाहीच, मग रोगाला आमंत्रण मिळणारच नाही. पण ही क्रिया करताना त्याच्यावरती अति प्रेशर देऊ नये. म्हणजे मला आता झालीच पाहिजे म्हणून आपण पोट दाब, पाय दाब, हे दाब, अंग दाब असं करून कणत उठत तसं करायचं नाही. म्हणजे नको तेवढं प्रेशर आपण त्या अवयवावरती द्यायचं नाही. त्यासाठी एक आसन आहे, ते पण आपण आता करणार आहोत. की प्रेशर द्यायचं नाही, मग होणार कशी? अवयव वयोमानाने शिथिल होत जातात, मग होणार कशी?
तर त्यासाठी आहे पवनमुक्तासन. आपण पवनमुक्तासन करूया. शवासनात शयन स्थितीत यायचंय. दोन्ही पाय अंगठे टाचा मिळालेले आहेत. दोन्ही पायांनी आपण एकदाच करणार आहोत. वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे, त्यामुळे दोन्ही पाय झुललेले आहेत. दोन्ही पाय 90 अंशात हळूहळू वर उचला. 90 अंशात घ्या. गुडघ्यातून फोल्ड करा. गुडघे छातीपाशी आणा. दोन्ही हातांनी गुडघ्याखाली पोटरीवरती मिठी मारायची आहे. घट्ट मिठी मारायची आहे आणि मान उचलून नाक किंवा कपाळ आपल्या गुडघ्याला लावायचं आणि त्याच अवस्थेत पुढे मागे डोलायचं. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. तेवढा वेळ घ्या आणि अतिशय सावकाश, अगदी 10 औषधी कोण कमी करेल. पाय तुमचे 60 अंशाच्या कोनात स्थिर ठेवा. परत 30 अंशाच्या कोनात स्थिर ठेवा आणि हळूहळू आसनावरती घ्या. त्यामुळे काय होतंय की आपली पचन संस्थांचे कार्य सुधारतं. आपल्या लहान आतड्या आणि मोठ्या आतड्याला मालिश होते. पोटातील गॅस बद्धकोष्ठतेसाठी उत्तम असतो. म्हणजे असला तरी सुद्धा तो अनावश्यक जो गॅस आहे तो सुद्धा बाहेर पडतो. त्याचं नावच ते आहे की पवनमुक्तासन, म्हणजे अपान वायू बाहेर पडण्याची. पाठीच्या स्नायूंना सुद्धा त्यावेळेला आराम मिळतो आणि कंबर दुखीसाठी सुद्धा हे चांगलं आहे. आपण पवनमुक्तासन हा 4था प्रकार बघितला. पहिला प्रकार बघितला मूलबंध, दुसरा बघितला मंत्रद्वारे हा आजार कसा कमी होऊ शकतो, तिसरा प्रकार बघितला आपण सूर्य नमस्कार, चौथा प्रकार बघितला पवनमुक्तासन. आता ह्यात आपण बरीच आसनं आहेत, पण ही सगळी आसनं आपण वेळेची मर्यादा असल्यामुळे आता करून दाखवू शकणार नाही, पण मी तुम्हाला नावं सांगते. शयन स्थितीमधलं सेतुबंधासन, भुजंगासन. दंड स्थितीमधलं वीरासन, त्रिकोणासन, कटिचक्रासन. कटिचक्रासन आपण केलं आणि ताडासन हे पण आपण केलं. त्यामुळे बैठक स्थितीमधलं वज्रासन, काल मी सांगितलं की वज्रासन हे एकमेव आसन असं आहे की जे जेवणाच्या आधी केलं तर भूक चांगली लागते, जेवणानंतर केलं तर अन्नपचन चांगलं होतं. म्हणजेच अन्नपचन चांगलं झालं की मलमूत्र विसर्जन संस्थेला मदत होते आणि ती सुलभ होते. एक मिनिट, वज्रासन मध्ये ना एक मला तुम्हाला सांगायचे, आपण जेवण झाले की वज्रासन मध्ये बसायचं आणि वज्रासन मध्ये असं हात ठेव. तुम्ही बघा लगेच पोटावरती आपण पेपर कसं वाचतो, पेपर वाचण्यासारखा असा हात ठेवा. असा हात ठेवून वज्रासनचा पूर्ण फायदा मिळत नाही. तुम्ही असा करा, फिरायला बघा पोटावरती ताण पडतो, असं असा पेपर कसा वाचतो असा 45 डिग्री 45 डिग्री. यस, यू पुट 45 डिग्री. तर त्याच्याने काय होतो की आपला फटाफट फटाफट नसं ताण पडतो. बघा लगेच तुम्हाला फरक जाणवेल. असं केलं की बघा पोटाची हालचाल होते. तुम्ही चांगलं सांगता. काही काही त्याच्यातले जे बारकावे असतात ना हे अनुभवानेच सरांचा अनुभव चांगला आहे, त्यामुळे त्यांना मी सगळे करतो सकाळी. हो, करून येतो. पुढचं बैठक स्थितीतील आसन आहे वक्रासन. वक्रासन हे सुद्धा त्याच्यासाठी खूप फायदा देतात. तसंच बैठक स्थितीतील काल आपण केलेलं पश्चिमोत्तानासन हे पण खूप लाभकारी आहे. आणि अर्ध मच्छिंद्रासन
आपल्याला आता करायला वेळ नाहीये, त्यामुळे मी हे कुठलंच आसन आता करणार नाहीये. विपरीत शयन स्थिती म्हणजे पोटावरती झोपून करायचं जे आसन आहे ते धनुरासन. ते निव्वळ पोटावर आहे, म्हणजे पचन संस्थेवर, मलमूत्र विसर्जन संस्थेवरती त्याचा प्रभाव पडतो. शलभासन, शलभासन सुद्धा खूप चांगलं आहे आणि ते ह्याच कारणासाठी आहे. नौकासन हे सुद्धा आसन आहे. सूर्यनमस्कारामध्ये सूर्यनमस्कारचे फायदे आपण बघितलेच आहेत. पर्वतासन त्यातलं की जे पोटावर जास्तीत जास्त प्रभाव देतं. पण मला एक सांगा की आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत, त्याआधी मी काहीही केलं, काहीही खाल्लं आणि व्यायाम केला तर माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. नाही. त्यासाठी माझा आहार कसा असला पाहिजे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आहारामध्ये नियंत्रण असलं पाहिजे की प्रोटीन फायबर युक्त पदार्थ जास्तीत जास्त खाल्ले पाहिजे. आहार पूरक असला पाहिजे. फास्ट फूड खाऊन चालणार नाही. पोट तुमचं भरलेलं असलं तरी सुद्धा फास्ट फूडनी काहीही होणार नाही. त्यामुळे प्रोटीन फायबर युक्त आहार असला पाहिजे. त्यासाठी अति खाणे म्हणजे किती जेवण असावं, तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की तुमचं लिव्हर केवढं आहे हो, पचन संस्थेवर जास्त ताण निर्माण केला तरीही आजार निर्माण होतो आणि पचन संस्थेवरती ताणच पडला नाही तरीही आजार निर्माण होतो. म्हणजे तुम्ही जर कोरडं खाल्लं, नुसतीच पोळी, त्याच्याबरोबर त्याऐवजी जर तुम्ही आपल्याकडे महाराष्ट्रीयन सगळ्याच लोकांना कुस्करून किंवा रसमय भाजी असली तर ती जास्त उपयुक्त आहे. चुकीचा आहार घेतला म्हणजे तेलकट तुपकट पदार्थ किंवा स्टार्च युक्त पदार्थ जर खाल्ले, उदाहरणार्थ जो आज आपण खाणार आहे साबुदाणा, दिस इज नॉट गुड फॉर हेल्थ, पण तरी आपण खाणार आहे. पूर्वीच्या काळी तो वेगळा होता, टॅपिओका नावाची जी वनस्पती होती तिच्यापासून. पण साबुदाण्याची जर कोणी प्रोसिजर बघितली, आज मी सांगणार नाहीये त्याची प्रोसिजर, तर कोणीच खाणार नाही आयुष्यात. बरोबर आहे ना सर? तर आहारामध्ये चांगलं तूप, गाईचं तूप भरपूर मात्रेमध्ये असलं पाहिजे. आणि मुख्य अंडरलाईन करणारा शब्द म्हणजे प्रोटीन आणि फायबर युक्त पदार्थ खाणं. हार्मोन्स त्यामुळे संतुलित राहणार आहेत. भूक नसताना, माझी वेळ झाली, आमचा लंच टाइम आहे 1 ते 1:30, चला जेवायला बसा, अरे पण मला भूक नाहीये, मी रात्री उशिरा जेवलेली, तरी पण खायचं नाही. म्हणजे भूक नसताना खाऊ नये, कोरडे अन्न जेवू नये, जंक फूड फास्ट फूड खाऊ नये आणि चहा कॉफीचं सेवन जास्त करू नये. हे मूलमंत्र आहेत, ह्या आजाराचे मूलमंत्र आहेत की चहा कॉफीनी काय होतं, शरीरात कोरडेपणा निर्माण होतो. तुम्ही सतत जर गरम पाणी प्यायलत ना, आता इथे गरज आहे आपल्याला, तो भाग वेगळा, पण सतत गरम पाणी प्यायल्याने सुद्धा घशापासून पचन संस्थेपर्यंत कोरडेपणा येतो. कारण काय, आपली लाळ उत्पन्न करणाऱ्या ग्रंथी ज्या आहेत, 4 ग्रंथी ज्या आपल्या घशामध्ये आहेत, त्याच्यावरती ताण येतो. तुम्ही नॅचरल पाणी प्या, लाळ उत्पन्न जास्त होईल, पण ते जर गरम पाणी प्यायला तर ते कोरडेपणा येणार त्याला. हा एक आहाराविषयी आपण चर्चा केली आहे. 7वा प्रकार जो आहे तो आहे शुद्धिक्रिया. शुद्धिक्रियेमध्ये बस्ती हा जो प्रकार आहे, जो शारीरिक बस्ती, आपण गुदद्वारातून आपले औषधी पदार्थ किंवा पाणी, कोंबट पाणी, त्यामध्ये सेंदव मीठ घालून जर ते पाणी आपल्या शरीरात सोडलं आणि तेवढ्याच वेगाने ते बाहेर काढलं
तर मलमूत्र विसर्जन संस्था ही स्वच्छ होते. त्यातच एक प्रकार सांगू असं वाटतो की शौचास बसताना इंडियन टॉयलेट हे अतिशय उत्तम, परंतु आता वयोमानाप्रमाणे किंवा काहींना आधुनिक पद्धतीमध्ये कमोडचा वापर केला जातो. त्यामुळे काय होतं, पोटावरती दाब पडत नाही. तर शौचास बसताना इंडियन टॉयलेट प्रिफर करा. गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे बसू शकत नसेल तर कमोडवर बसताना खाली आपण स्टूल घ्या. स्टूल घ्यायचे, 2 स्टूल ठेवायचे, त्याच्यावरती पाय ठेवायचे, म्हणजे पोटावरती दाब होऊ शकेल. 8वा प्रकार सांगणारे मी, तो म्हणजे मानसिक स्थिती. मानसिक स्थिती जर आपली त्यावेळेला योग्य असेल, म्हणजे नैराश्य नसेल, डिप्रेशन मध्ये काही वेळेला आपण टेन्शन, ताण तणाव, चिडचिड असं होऊन आपण त्या क्रियेला गेलो, होणार नाही, 100% होणार नाही. म्हणजे एखाद्या वेळेला आपला मान अपमान काही झालेला आहे आणि त्यात आपण नैराश्य रडू येत आहे, अशा वेळेला होणार नाही. सकारात्मक विचारांची त्याला जोड द्या, तर ती क्रिया व्यवस्थित होईल. सकारात्मक विचार तुमचे कसे होणार आहेत, जर तुमची झोप चांगली झालेली असेल तर तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करू शकता. जर झोपच लागली नाही रात्रभर, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर, दुसऱ्या कुशीवरून पहिल्या कुशीवर असं जर होत असेल, तळमळ होत असेल, या क्रियेला त्रास होतो. झोप व्यवस्थित झाली पाहिजे. जेवण आणि झोप ह्या दोन्ही क्रिया अगदी अति आवश्यक आहे. योग्य रीतीने झोप म्हणजे कमीत कमी 7 ते 8 तास आपली झोप झाली पाहिजे. आणि जेवण हे फायबरयुक्त आणि प्रोटीनयुक्त असलं तर ह्या क्रिया सोप्या जातात. आपल्याला 5 मिनिटं वेळ लागलेला आहे. आता हे एवढं सगळं करून, ज्या मी 9-10 प्रकार सांगितले, एवढं करून सुद्धा जर ह्या क्रियेला त्रास होत असेल तर मात्र डॉक्टरी सल्ल्याशिवाय पर्याय नाही. चौगनी हसी वर सवासिती संबरबस निरोगी राहायचे असेल तर भोजन आला पेटकर दुगना पाणी त्रिगुणा श्रम आणि चौगनी हसी हे एक्सप्लेन करायला बसलं तर संध्याकाळ होईल. दुसरा पैर गरम, पेट नरम, सर ठंडा, डॉक्टर को मारो डंडा. पैर गरम, पेट नरम, सर ठंडा, डॉक्टर को मारो डंडा. गरम खाओ, ठंडा ना हो, वैद्य घर कभी ना जाओ. गरम खाओ, ठंडा ना हो, वैद्य घर कभी ना जाओ. कभी ना जाओ म्हणजे काय, गरम खाओ म्हणजे गरम केला नाही. थंडा ना हो, थंड पाण्याने आंघोळ करा. मी अजून सुद्धा इथं सुद्धा थंड पाण्याने आंघोळ करतो. काश्मीरला मी 12 महिने थंड पाणी, आता सुद्धा आंघोळ करून थंड पाण्याने आंघोळ करून नारायला बिचारा मिसेस ना हो. कधी मी जाऊ, मी कधीही डॉक्टरकडे जात नाही. क्वचित वर्षात 1 खाता 2 बाकी डॉक्टरकडे आय नेव्हर. सांगते की आपण डॉक्टरांच्याकडे जाण्यासाठी म्हणजे 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 4 दिवस जरी समजा झाले नाही तरी पण आपलं शरीर आहे ते 5व्या दिवशी पडणारच बाहेर. जे नको आहे शरीराला ते तो देवबाप्पा आहे ना वरती, तो बरोबर बाहेर टाकणारच नको असलेल्या गोष्टी. तसंच आहे. पण आयुर्वेदामध्ये एक उपाय अजून सांगितलेला आहे, तो म्हणजे औषधी उपचार. हे जे हठयोगामधील औषधी प्रकरणामध्ये हे सांगितलेलं आहे की
तुम्ही कोंबट दूध घ्या, गाईचं दूध, आणि त्याच्यामध्ये तूप टाका, योग्य मात्रेत नाही, ते विषम मात्रेत, म्हणजे तूप भरपूर पाहिजे. मग अर्धा कप जर तुम्ही दूध घेतलं तर चांगले मोठे 2 चमचे तूप घाला आणि ते औषध म्हणून प्या. ते औषध म्हणून प्या. तुमचा हा आजार निश्चित 4 दिवसात गेला नाही तर आपण त्यांना विचारू. पतंजली मुनींनी हे जे लिहून ठेवलेलं आहे त्यांनी, त्यातला हा एक उपाय. किंवा डॉक्टरकडे जाण्याआधी जर तुम्ही बाजारात अनेक चूर्ण विकत मिळतात, उदाहरणार्थ त्रिफला चूर्ण आहे, कायम चूर्ण आहे, ते घेऊन तुम्ही तात्पुरता तुमचा त्या रोगातून तुम्ही तात्पुरते बाहेर पडू शकतात आणि आनंद घेऊ शकतात. एक ॲलोपॅथीचं पण औषध आहे की डुप्लॅक नावाचं एक औषध आहे. ते ओरल सोल्युशन आहे याच्यावरती, ते पण तुम्ही घेऊ शकता. लॅक्टोहॅप किंवा डुप्लेक्स पण ते बरोबर आहे, मॅडमनी सांगितलेलं ते बरोबर आहे. डुप्लेक्स एक्सपोर्ट कॉन्ट्रिब्युशन, ते औषध तुम्ही घेऊ शकता. पण जास्त